नमस्कार मित्रांनो, माऊली ऑनलाईन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण 2 योजनेविषयी जाणून घेणार आहोत. सर्वात पहिली योजना म्हणजे सप्टेंबर अतिवृष्टी अनुदान योजना 2025 या योजनेविषयी जाणून घेणार आहोत. व दुसरी योजना म्हणजे लाडकी बहीण योजना. या दोन्ही योजनेविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. सर्वात पहिली जी योजना आहे ती अतिवृष्टी सप्टेंबर 2025 अतिवृष्टी योजना. या योजनेविषयी आपण जाणून घेणार आहोत. या योजनेमध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांची पेमेंट ही खात्यावरती जमा झालेली नाही. त्या बऱ्याचशा शेतकऱ्यांचं आधार सीडिंग नाहीये किंवा पेमेंट रिजेक्शन असं दाखवते. जी VKID लिस्ट आहे त्यासमोर सर्वात पहिला प्रॉब्लेम जो आहे तो पेमेंट रिजेक्टेड असं जर ऑप्शन दाखवत असेल तर त्या शेतकऱ्यांना बँकेत जाऊन आपली आधार सीडिंग आणि मॅपिंग करून घेणे गरजेचे आहे. किंवा ते दुसरा ऑप्शन म्हणजे ते पोस्टात सुद्धा खातं खोलू शकतात. इंडियन पोस्ट पेमेंट बँकमध्ये जर खातं खोललं तर तुमचं ऑटो सिस्टमने ते सीडिंग होत आहे. आणि त्यामध्ये दुसरा प्रॉब्लेम असा दाखवत आहे अनुदान यादीमध्ये की नेम मिसमॅच जर असे जर ऑप्शन दाखवत असेल VK लिस्टच्या नावासमोर तर आपल्याला फार्मर आयडी आणि आपली जी डिटेल आहे आधार डिटेल, सातबारा डिटेल त्यामध्ये मिसमॅच असल्यामुळे आपले जे अनुदान आहे ते पडले नाही. त्या संबंधित तलाठी यांना भेटून आपल्याला आपल्या नावाची दुरुस्ती करायची आहे. व त्यामध्ये तिसरे जे ऑप्शन आहे ते E-KYC पेंडिंग असं जर दाखवत असेल तर त्या शेतकऱ्यांनी आपली E-KYC महाई सेवा केंद्रावर किंवा आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन करायची आहे. कारण E-KYC केल्याशिवाय त्यांचे पेमेंट हे पडणार नाही. E-KYC ज्यांची पण पेंडिंग दाखवते त्यांनी E-KYC करणं गरजेचं आहे. आणि चौथा ऑप्शन म्हणजे ज्यांचं पेमेंट सक्सेसफुल दाखवतंय. VKID लिस्टला सक्सेसफुल दाखवते पण पेमेंट अद्यापपर्यंत खात्यावर पडलेलं नाही. तर त्या शेतकऱ्यांनी UIDAIच्या साईटवर जाऊन आपल्या आधार सीडिंग कोणत्या खात्याला आहे किंवा आपल्या आधारला कोणतं खातं सीडिंग दाखवत आहे हे चेक करणे. कारण जी पण पेमेंट येत आहे ती आधार बेसनुसार जात आहे. तुम्ही कुठल्याही बँकेचं खातं दिलं त्या बँकेत ते पैसे न जाता आधारला जे खातं लिंक असेल त्या आधार बेसनुसार ते खाते जात आहे. आणि आपण या योजनेविषयी तर जाणून घेतले आहे. दुसरी योजना म्हणजे लाडकी बहीण योजना. लाडकी बहीण योजनेची जी अंतिम KYCची तारीख 18 तारीख दिली होती त्यामध्ये आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटने वाढ करून ती 31 डिसेंबर अशी केली आहे. तरी लाडकी बहीण योजनेची KYC आता आपण 31 डिसेंबर पर्यंत करू शकतो. अशा प्रकारे मित्रांनो या दोन्ही योजनेचा आपण पुरेपूर लाभ घ्यावा. धन्यवाद.